नमस्कार. जालना आंदोलन न्यूजच्या विशेष बातमीपत्रात तुम्हा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या परिसरातील अत्यंत महत्त्वाच्या, वेगवान आणि थेट तुमच्या हक्काशी निगडीत असलेल्या विशेष घडामोडी. चला तर पाहूया आजची मुख्य बातमी. FPO संचालकांचे रेशन बंद, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालक असलेल्या अल्पभूधारक व गरीब शेतकऱ्यांचे रेशन धान्य बंद करण्याची कारवाई सुरू असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केला आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या DNIच्या आधारे शेतकऱ्यांना उद्योगपती समजून स्वस्त धान्यापासून वंचित केले जात असल्याचा दावा संघटनेनं केला आहे. या विरोधात जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. केवळ DIN क्रमांकाच्या आधारे रेशन बंद करण्याची कारवाई तात्काळ थांबवावी, प्रत्यक्ष आर्थिक व शेतीची पडताळणी करूनच निर्णय घ्यावा आणि पात्र शेतकऱ्यांचं रेशन पूर्ववत सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनानं तातडीनं निर्णय मागे न घेतल्यास जिल्हाभर रेशन बचाव आंदोलन छेडून जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुरेश काळे यांनी दिला. यावेळी CA धनंजय मस्के, राजेंद्र पेणक, लक्ष्मण नांद्रे, महादेव वैद्य, कुलभूषण हातोटे आणि कृष्णा हातोटे यांच्यासह शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक उपस्थित होते. केंद्र व राज्य सरकारने रेशन सुधार मिशन अंतर्गत रेशन कार्डचं शुद्धीकरण करण्याची मोहीम घेतलेली आहे. या मोहिमेमध्ये जे शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक किंवा सभासद शेतकरी आहेत त्यांना या रेशनच्या लाभापासून वंचित ठेवण्याचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत आहे. जिल्ह्यातील 7,000 पेक्षा अधिक शेतकरी या रेशनच्या योजनेपासून वंचित राहणार आहेत. तर त्यांचं कारण काय आहे की शेतकरी उत्पादक कंपनीचे ते सभासद किंवा संचालक आहेत. म्हणजे केंद्र सरकार एकीकडे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचं आवाहन करतात. त्यांनी लक्ष ठेवलं होतं की 10,000 पेक्षा अधिक आपल्याला शेतकरी उत्पादक कंपन्याची चेन उभा करायची. तर त्या आव्हानाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या. मात्र आता हे रेशन डिपार्टमेंट, पुरवठा विभाग त्याला खोडा घालत आहे आणि या शेतकऱ्यांना रेशन पासून वंचित ठेवत आहे. त्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देतोय की ते सभासद संचालक त्या कंपनीचे असतील तर ते काही मोठे उद्योगपती नाही, त्यांना कोणतं मानधन नाही, त्यांना कोणते पगार नाही किंवा त्यांना कोणता असा फिक्स असा पगार नाही, गेलेले पगार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांचं रेशन बंद करण्याचा पाप करू नका. ही मोहीम थांबवा. पात्र लाभार्थ्यांना लाभ चालू ठेवा. अपात्र असतील त्यांच्यावर कारवाई करा. हेच निवेदन आज आम्ही जिल्हाधिकारी यांना देत आहोत. सुरेश काळे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जिल्हाध्यक्ष, जालना.